अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे हे बघा मित्रांनो, जून पासून ह्या 4 राशी, ज्या 4 राशी आहे मित्रांनो, त्यांचे भाग्य बदलणार आहे मित्रांनो. त्यांना खूप लाभाचे योग घडून आलेले आहे बघा मित्रांनो. हो मित्रांनो, त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि एक लाईक करा मित्रांनो. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा आपण बघूया. हे बघा, मंगळ जूनमध्ये मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. मंगळ हा धैर्य, शक्तीची ऊर्जा इत्यादीचा कारक मानला जातो मित्रांनो. मंगळाच्या बळावर जीवनामध्ये आपण यश मिळवू शकतो. यासोबत आणि पद आणि प्रतिष्ठाही वाढते. हा ग्रह असा आहे मित्रांनो, मंगळ ग्रह जो असा आहे, आपण जीवनामध्ये हा मंगळ ग्रहावरती आपण आपल्या जीवनामध्ये काही यश मिळवून घेतो मित्रांनो. आपल्यासाठी खूप खूप चांगला आहे हा मंगळ ग्रह 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीमध्ये अनेक शुभ योग तयार होत आहे. मेष राशीतील मंगळ राशीत बदलण्यामुळे अनेक राशीमध्ये सकारात्मकता बदल घडून येत आहे. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल मित्रांनो. बघूया पहिली रास कोणती आहे मित्रांनो. पहिली रास आहे धनुरास मित्रांनो. धनुराशीच्या लोकांसाठी मित्रांनो फायदेशीर असणार आहे. आयात निर्यात व्यवसायाच्या संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्हाला फलदायक होऊ शकतो. जर तुम्ही परदेशात जाण्याचे विचार तुम्ही करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात मित्रांनो. भाऊ बहिणी सहकार्य तुम्हाला मिळेल. कुटुंबातील दर्जादार वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल मित्रांनो. आणि दुसरी जी रास आहे मित्रांनो, दुसरी रास आहे मेष राशीच्या लोकांना मित्रांनो. हे बघा, ज्योतिषी शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमक मेष राशीत आहे मित्रांनो. म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीये. विद्यार्थ्यांना यावेळी विशेष लाभ मिळणार आहे मित्रांनो. मेष राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना विशेष लाभ मिळणार आहे. स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळू शकते. रिअल रिलेटिव्हजमध्ये आणि मालमत्ताच्या संबंधितही लोकांना अनेक बातम्या चांगल्या मिळू शकतात मित्रांनो. यासोबत परदेशात जाण्याची शक्यताही आहे. व्यवसायात या राशीच्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो बघा मित्रांनो. शेवटची रास आहे मित्रांनो. हे बघा, शेवटची रास आहे मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांना. ज्योतिषी शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा करणार आहे. जर तुम्ही व्यवसाय सुरू करायचे असेल आणि कोणतेही गुंतवणूक करायची असेल तुम्हाला, तर विचार करत असाल तर हा वेळ खूप खूप शुभ आहे मित्रांनो. कोर्ट कचेरीचे कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरीदार लोकांना यावेळी वाढू शकते. त्यांचे म्हणजे नोकरीदार जे आहे त्यांचे पगारही वाढू शकतात मित्रांनो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी हा काळ पण खूप चांगला आहे मित्रांनो. कुंभ राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप काळ चांगला आहे. संशोधन संबंधित लोकांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते मित्रांनो. आणि कुंभ राशीच्या पत्नीची तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो. ही छोटीशी माहिती. आणि हे बघा, मीन राशीचे जे लोक आहे मित्रांनो, मीन राशीचे लोकांवर मंगळाचे संक्रमक अनुकूल परिणाम दिसून येतील. या काळात या राशीच्या लोकांना यश मिळेल. तुम्हाला अनपेक्षित नोकऱ्यांची संधी सुद्धा मिळू शकते मित्रांनो. नोकरीच्या ठिकाणी पदोपदीमध्ये तुम्हाला शक्यता आहे. आणि शत्रू नष्ट होतील मित्रांनो. आणि शत्रू जे आहे ते नष्ट होतील. परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.